खलील जिब्रान नावाचा एक कवी म्हणालेला होता की त्याप्रमाणे खरं तर मुलं ही आपली प्रॉपर्टी नाहीये, ती आपल्याकडं दिलेली एक आपण ठेव म्हणू शकतो. जेव्हा मनासारख्या गोष्टी होत नाहीत त्यावेळेला पालक मुलांना ऐकवायला कमी करत नाहीत की मी तुझ्यासाठी हे केलं, तुला मी हे दिलं. आणि मग साहजिकच मुलांचं उत्तर असतं की मी कुठं मागितलं होतं, आमचा मुलगा आहे, तू असं वागूच कसा शकतो. ह्या गोष्टीमुळे काय होतं की डायव्हर्ट होती ती गोष्ट आणि मग मुलांना असं वाटतं की आपले पालक आपल्याला समजूनच घेऊ शकत नाहीत आणि मग ते विश्वासाचा खांदा दुसरा शोधतात. तो जास्त हट्ट पालकांचाच असतो की जे मला नाही मिळालं ते मुलांना द्यायचंय, पण त्यामध्ये फक्त भौतिक गोष्टी देतो आपण की ज्याची खरं तर मुलांना गरज नसते. आता काय झालंय की संवादच हरवलाय, म्हणजे घराघरातला हरवलाय, नातेवाईकांमधला हरवलाय, शेजाऱ्यांमधला हरवलाय. त्यामुळं ह्या गोष्टी डेव्हलप होत नाही. नमस्कार. इको पॉडकास्टच्या आजच्या भागामध्ये मी रवींद्र भारती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एक नवीन संवेदनशील विषय घेऊन आपल्या सर्वांच्या भेटीला आलोय. तो विषय आहे पालकत्व. खरं मला विचाराल तर सर्वात अवघड आणि जबाबदारीचं काय काम आहे, तर मी सांगेन की पालकत्व. कारण ज्या क्षणी आपल्याला बाळ होण्याची ज्या क्षणी आपल्याला चाहूल लागते त्या क्षणी पालकाचा जन्म झालेला असतो आणि ज्या वेळेला आपला पालक म्हणून जन्म झालेला असतो तिथून ही अखंडपणे चालू राहणारी प्रक्रिया आहे. पाल्याच्या वयानुसार काही टप्प्यावर यामध्ये बदल होत असतात. हे सर्व बदल लक्षात पण येत असतात, समजत असतात, पण ते कळतात पण वळत नाहीत अशा पद्धतीचे असतात. आणि हे वळावे म्हणून आपण आज ही चर्चा या ठिकाणी करत आहोत. आजच्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या बरोबर पाहुण्या म्हणून आलेले डॉक्टर आदिती काळमेक. त्या व्यवसायाने डॉक्टर असून मराठीवर असणाऱ्या प्रेमापोटी किंवा मराठी साहित्यावर असणाऱ्या प्रेमापोटी त्यांनी MA, MPhil आणि PhD पदवी प्राप्त केलेली आहे. त्या स्वतः संवेदनशील कवयित्री, लेखिका आहेत. त्यांनी पालकत्व या विषयावर अनेक लेख लिहिलेले आहेत. अनेक शाळांमधून आकाशवाणीवर त्यांची व्याख्यानं सुद्धा झालेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी समृद्ध पालकत्व हे पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, जे अतिशय सोप्या भाषेत सर्वांना समजेल असं आहे. म्हणून त्यांना आपण या कार्यक्रमामध्ये बोलवलेल्या विषयावर त्या अधिकारवाणीने आपल्या सर्वांशी चर्चा करू शकतात. तर मी डॉक्टर आदिती काळमेक यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर. आज आपण विषयाला सुरुवात करताना जो आजचा विषय आपला आहे की पालकत्व एक आव्हान, तर या विषयानं सुरुवात करूया. तुम्हाला पालकत्व एक आव्हान याबाबत काय वाटतं ते प्रेक्षकांना सांगावं. नमस्कार. तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे. म्हणजे ज्या क्षणी आपल्याला कळतं की आता आपल्याला बाळ होणार आहे त्या क्षणापासून आपण पालक झालेलो असतो. म्हणजे तेव्हापासून जी पालकत्वाची आपली प्रक्रिया चालू होते ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे एकदा पालक झालो की आपण शेवटपर्यंत पालकच राहणार असतो. आणि झालंय कसं, पूर्वीची जी आपली कुटुंब पद्धती होती ती एकत्र कुटुंब पद्धती होती. म्हणजे घरामध्ये आई वडिलांव्यतिरिक्त इतर लोक असत, त्यामध्ये स्त्रियांची संख्याही बऱ्यापैकी असे. त्यामुळे मुलांकडे लक्ष ठेवणं किंवा त्यांना सवयी लावणं ह्यामध्ये ह्या लोकांचा हातभार लागायचा. त्याचबरोबर आपले जे शेजारी होते ते शेजाऱ्यांशी सुद्धा आपले एवढे चांगले संबंध असायचे की त्यांच्याकडूनही कळत नकळत काही गोष्टी समजायच्या किंवा जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर ते हटकू शकायचे. म्हणजे तेवढं आपण त्यांना परवानगी दिलेली होती आणि तेही तेवढं हक्काने करायचे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लोक कमी झाले आणि तो सगळा भार आई वडिलांवरती राहिला. शिवाय त्यात पण ते जर नोकरी व्यवसाय करणारे असतील तर मग ते अजूनच आव्हानात्मक होतं, कारण त्यांना सगळ्याच आघाड्यांवरती लढावं लागतं. आणि शिवाय आता जी आपली बदलती जीवन पद्धती आहे त्यामुळं व्यसनाधीनता असेल, नंतर सोशल मीडिया असेल, डिजिटल फुटप्रिंट्स असतील, म्हणजे प्रेम आणि आकर्षण ह्याच्यामधली दरी संपली, कमी झाली आणि ते मुलांमध्ये समजत नाही त्याच्यामधला फरक. ह्या गोष्टी आहे की खूप शालेय वयापासूनच मुलांना ह्या गोष्टींची जाणीव होते आणि त्याकडे बघावं लागतं. हे जी सगळी नवनवीन आव्हान आहेत त्यामुळं पालकत्व हे आता आव्हानात्मक आहे पूर्वीच्या पेक्षा, असं मला अगदी मनापासून वाटतं. पण आपण बघितलं तर खरं तर पिढ्यानपिढ्या म्हणजे मागच्या इतक्या पिढ्यांपासून पालकत्व चालत आलेलं आहे, पुढं सुद्धा पिढ्यानपिढ्या ते चालत राहणार आहे. मग आजच असं की बघतो की आपण सगळीकडं सुजान पालकत्व, समृद्ध पालकत्व किंवा पालकत्वाचे अनेक प्रकार किंवा पालकत्वावर इतक्या वेगवेगळ्या विषयावर बोललं जातं. तर हे आजच इतकी गरज त्या निमित्तानं आपण बघतो, तर ते म्हणजे अतिरेक होतोय का ती योग्य आहे?
नाही, ती गरजेची गोष्ट आहे. कारण तसं बघायला गेलं तर जैविक पालक बनणं हे तुलनेनं सोपं आहे. हा. पण जागरूक पालक सहजासहजी बनत नाही. आणि जसं खलील जिब्रान नावाचा एक कवी म्हणालेला होता, की त्याप्रमाणे खरं तर मुलं ही आपली प्रॉपर्टी नाहीये. नाही. हा. ती आपल्याकडं दिलेली एक आपण ठेव म्हणू शकतो. त्यांना हम्म. चांगल्या प्रकारे घडवून जेवढं आपल्याला शक्य आहे, म्हणजे टू द एक्स्ट्रीम ऑफ कपॅसिटी ऑफ माय ॲबिलिटी असं आपण म्हणू शकतो. जेवढं शक्य तेवढं त्यांच्यासाठी करून त्यांना एक जबाबदार नागरिक बनवणं, एवढी आपली जबाबदारी आहे. आणि ही सगळी जी नवनवीन आव्हानं आहेत, म्हणजे तुम्ही पिढी म्हणाला, पण पूर्वी पिढी किमान 10 वर्षांनी बदलते असं हा. आपण म्हणू शकायचो. आता 2-3 वर्षांमध्ये पिढी वर्षांमध्ये. बदलते. म्हणजे जर 2 मुलं असतील एखाद्या पालकांना, तर पहिल्या मुलाच्या बाबतीत ज्या गोष्टी केल्या किंवा त्याचे स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी, ते नियम ह्या मुलाला लागू होत लावून. नाहीत. म्हणजे प्रत्येक पावलोपावली ती आपली परीक्षा आहे. हम्म. आणि त्यामुळे आता ती जास्त गरजेची गोष्ट झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 टोकं दिसतात आज समाजामध्ये. काही पालक असे आहेत, की अजिबातच लक्ष देत देत नाहीत. नाही. हा. म्हणजे एकदमच बिनधास्त वाढू दे कसं वाढायचंय ते. आणि काही पालक आहेत ते इतकं लक्ष देतात, की त्या अतिकाळजीमुळे मुलं कोमेजून जातात. म्हणजे ही 2 टोकं आहेत. तर हम्म. ह्याच्यातला कुठला तरी सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे. त्यामुळे त्याची अगोदर माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि मग त्या पद्धतीनं चालावं लागलं पाहिजे. तुम्ही कवी खलील जिब्रानची आता कवितेसंदर्भात थोडंसं बोलला. तुमच्या पुस्तकात पण त्यात सुद्धा एक चांगले 4 ओळी आहेत, की तुम्ही काय आई बाप तुम्ही मात्र धनुष्य आणि मुले बरोबर. तीर अशा पद्धतीने आहे. खरंच की आपण बघतो की आपण आई बाप म्हणून मुलांना सर्व देण्याचा प्रयत्न करत असतो. आई वडिलांचं स्वप्न असतं की जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलाला सर्व दिलं पाहिजे किंवा सर्व ते मिळालं पाहिजे, अशा प्रकारची सर्वच पालकांची भावना असते. पण ह्यात असं असतं की आपण मुलांना नक्की काय द्यायचंय, म्हणजे भौतिक सुख समृद्धी द्यायची, चांगली शाळा, चांगलं संस्कार द्यायचे, का वेळ द्यायचा, अशा सुद्धा स्थितीत आपण पालक बघतो. तर आपण ज्या वेळेला म्हणतो की क्वालिटी टाइम किंवा क्वांटिटी टाइम, तर क्वालिटी टाइम म्हणजे नक्की काय? कारण क्वालिटी टाइम विद्यार्थ्याला किंवा पाल्याला द्यावा, मुलांना द्यावा, असं आपण एक सर्व काय ऐकायला मिळतं आपल्याला. तर तुम्हाला त्याबाबत म्हणजे नक्की काय क्वालिटी टाइम म्हणजे नक्की काय? हे जे सुरुवातीला तुम्ही म्हणालात तसंच आहे, की पालक देतात आणि हं. तो जास्त हट्ट पालकांचाच असतो, की जे मला नाही मिळालं ते ते मुलांना मला. द्यायचंय. पण त्यामध्ये फक्त भौतिक गोष्टी देतो आपण, की ज्याची खरं तर मुलांना गरज नसते. हं. म्हणजे त्यांना किमान सुरुवातीचे एक 4-5 वर्ष तरी त्यांना फक्त आई-वडिलांचं प्रेम, हं. सहवास, आपलेपणा ह्याचीच जास्त गरज आहे. आणि त्यामुळं त्यांना ह्या तुमच्या गोष्टींशी काहीच देणं-घेणं नसतं. म्हणजे उद्या जर तशी वेळ आली आणि मग काय होतं, की आपण त्या गोष्टी देतो ते आपल्याला द्यायच्यात म्हणून वेळ देतो. देतो. पण जेव्हा मनासारख्या गोष्टी होत नाहीत, त्यावेळेला पालक मुलांना ऐकवायला कमी करत नाहीत, की मी तुझ्यासाठी हे ठीक. केलं, तुला मी हे दिलं. आणि मग साहजिकच मुलांचं उत्तर असतं, की मी कुठं मागितलं होतं? मागितलं होतं. म्हणजे मी कुठं सांगितलं होतं? ते त्यांच्या बाजूनी त्यांच्या. बरोबर आहे. तर त्यामुळे त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. आता हे जे सांगितलं, की पालकांना शक्य होत नाही, तर ती पण गोष्ट बरोबर आहे. कारण आता खर्च एवढे वाढलेले आहेत, बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं, की जेव्हा आपण पालक बनणार आहोत हे कळतं, तेव्हापासून हा विचार चालू झाला पाहिजे, की आपल्याला नक्की काय काय करायचं? मुलांना कसं वाढवायचंय आणि काय करायचंय. आणि खूप महागडी शाळा किंवा हं. महागडे क्लासेस लावले, सगळं ब्रँडेड वस्तू दिल्या, म्हणजे आपण चांगले पालक झालो का? की चांगली मूल्य व्यवस्था देऊन त्यांना आपलेपणा देऊन आपण एक टीम आहोत अशा पद्धतीनं बरोबर. वाढवू शकलो तर. त्यामुळे हा विचार केला पाहिजे. आणि दोन्हीमध्ये चूक काहीच म्हणू शकत नाही आपण, कारण प्रत्येकाचं वैचारिक म्हणजे विचार आहेत ते त्याच्या त्याच्या आवडी-निवडी आहेत. पण वेळ दिला पाहिजे ह्याच्यामध्ये काहीच दुमत असू शकत नाही. मग आता जो वेळ द्यायचा आहे तर पूर्ण वेळ नाही देऊ शकला तरी निदान क्वालिटी टाईम हो. दिला पाहिजे. तर मग उदाहरणच जर द्यायचं झालं तर मुलाला झोपेतून उठवलंय आणि हं. मग उठवतानाच त्याच्याशी छान गप्पा मारत आणि मग दिवसभरातलं जी सुरुवात आहे दिवसाची, ती सुरुवातच जर प्रेमाने झाली, तर ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. शिवाय खाऊ-पिऊ घालताना म्हणजे शाळेमध्ये मूल जाणारच आहे, पण सकाळचं जेवण तरी आता मोबाईल बघतच सगळे खायला सगळंच. घालतात. पण आपल्या आई-वडिलांनी आपल्याला वाढवलंय ना, मोबाईल नसताना सुद्धा काही काय आजूबाजूचे खाऊ? प्राणी-पक्षी दाखवत किंवा काही करत, तर तसं खाऊ घातलं. शिवाय शाळेतून जेव्हा मुलं घरी येतात, त्याला खूप बोलायचं असतं हो. मुलांना. म्हणजे शाळेमध्ये काहीतरी एखादी चांगली गोष्ट घडलेली असते किंवा सुरुवातीच्या वयात ते एक्सप्लोर करण्याचं त्यांची स्टेज असते. म्हणजे नवीन काहीतरी कळलेलं असतं, त्यांना त्याचा खूप आनंद असतो, की आज मला एक गोष्ट कळली आहे आणि मग ते पालकांशी शेअर करायचं असतं.
किंवा काहीतरी मनाविरुद्ध घडलेलं असतं. त्यासाठी पालक पाहिजेत. म्हणजे किमान दोघांपैकी एक पालक शाळेतून घरी आणू शकतील किंवा त्यावेळेला हजर असतील असं बघावं. आणि किमान रात्रीचं जेवण तरी सगळ्यांनी एकत्र जेवावं आणि त्यावेळेला आई-वडील सुद्धा मोबाईलवरती नको. म्हणजे मोबाईल बाजूला ठेवून फक्त सगळ्यांचं दिवसभरामध्ये गप्पा मारत काय घडलं असं जर झालं तर. शिवाय रात्री झोपवताना. मग त्यावेळेलाही तुम्ही काही गोष्टी सांगत किंवा काहीतरी एखादा चांगला जर म्हणजे जरा मोठी मुलं असतील तर चांगला सिनेमा बघितला किंवा काही केलं आणि सिनेमावरूनच आठवलं की हेही नाही जमू शकलं तरी किमान आठवड्यातला एखादा दिवस काढून तुम्ही एखादा चांगला सिनेमा बघा, एखादा चांगलं नाटक दाखवा किंवा एखादी पर्यावरणामध्ये चांगली एक ट्रिप काढा, 2 तास घालवून या आणि त्यावेळेला सोशल मीडिया नको. एकमेकांशी संवाद व्हायला पाहिजे. चर्चेतून खूप गोष्टी साध्य होतात. त्यामुळे हा क्वालिटी टाइम तरी देऊ शकलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही चांगले मुद्दे खरं यात मांडले. पण ज्यावेळेला मी मुलांशी काही वेळेला चर्चा करतो, तर त्या मुलांना असं वाटत असतं, की बाबा आम्ही ज्यावेळेला शाळेतनं घरी येतो, त्यावेळेला आमचं ऐकायला कोणच नसतं. आम्हाला म्हणजे दिवसभर काय घडलं ते नेमकं सांगायचं असतं आईला किंवा वडिलांना किंवा मोठा भाऊ असेल, बहीण असेल यांना, की दिवस त्यांचं किती अगदी छोटंसं एक 2-3 मिनिटाचं काय शाळेत काय घडलं, काय सांगायचं असतं. पण त्यावेळेला त्यांना कोण नसतं आणि मग त्यांचं म्हणणं, की मग 8 दिवसांना आई-वडील आम्हाला कुठेतरी पिक्चरला घेऊन जातील किंवा कुठं मॉलला घेऊन जातील, हॉटेलला जेवायला देतील. पण ज्यावेळेला आम्हाला सांगायचं असतं, त्यावेळेला आमच्याबरोबर कोण नसतं. खरं ही एक खंत आहे. पण नेमकं पालक सुद्धा मला वाटतं, की ह्या चक्रव्यूहात अडकलेत, की सगळं त्यांना म्हणजे वेळ द्यायचा का सुखसुविधा द्यायच्या का? आता आपण शिक्षण व्यवस्था बघतो की इतकी महाग झालेली आहे, की ती परवडत नाही. त्यामुळं दोघांना सुद्धा कष्ट करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे थोडीशी पालकांची आणि पाल्याची एकमेकाला समजून घेणं हीच कसरत आहे. आपण बोलताना मोबाईल या विषयावर सुद्धा आता बोलला. तर आपण बघतोय की मोबाईल म्हणजे मला तर असं वाटतं की आधुनिक व्ह्यू झालाय का काय आणि त्यात सगळे आपण आत शिरलोय. म्हणजे आपला सगळ्यांचाच म्हणजे पाल्य असो किंवा पालक असो, अभिमन्यू झालाय. आपण आत गेलोय पण बाहेर येता येत नाही. मोबाईलचे एवढे हे झाले म्हणजे नुसतं मोबाईलच नाही म्हणता येणार, तर स्क्रीनचंच आपण म्हणू शकतो की त्या अनुषंगानं आणि मुलांचं प्रमाण तर इतकं मोबाईलचं वाढलंय की मुलाला चालता येत नाही, अ, बोलता येत नाही, त्याआधी मोबाईलचा वापरता येतो किंवा आई किंवा वडील म्हणजे शक्यतो आईच जेवायला देत असताना त्याला मोबाईल त्याशिवाय ते जेवत नाही. तर हे मोबाईलचा वेळ कसं कमी करता येईल? पालक म्हणून आपण मुलांना आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की मुलांनी मोबाईलवर असू नये. कमीत कमी असावं म्हणजे. तर ते कसं आपण त्यापासून मुलांना लांब ठेवू शकतो? त्यासाठी ना सुरुवातीपासूनच सजग असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जे आता म्हटलं ना, की लहान अगदी नकळत्या वयापासून त्यांना मोबाईल मोबाईल देतो. त्यावेळेला त्यांना समजतच नसतं मस्त. ना, म्हणजे त्यांच्या हातात तुम्हीच देता. हं, म्हणजे आपले आई-वडील आपल्याला आजी असेल जे काही काऊ दाखवत खाऊ घालत होते, हं. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला जास्त श्रम करावे लागतात त्यांना रमवण्यासाठी. ते जर आपण करायचा म्हणजे तयारी दाखवली, तर मग मुलांना त्या ह्याच्यापासून आपण वंचित ठेवू शकतो, म्हणजे लांब ठेवू शकतो सॉरी. आणि एक साधारण नियम आहेत आपल्याकडे नियमावली मार्गदर्शनपर बरं. तत्व सांगू शकतो, की 6 महिन्यापर्यंत मुलांना अजिबात स्क्रीन नको असं नको. सांगितलेलं आहे खरं तर. 6 महिने ते 2 वर्ष ह्या वयातल्या मुलांना जर द्यायचं असेल तर फक्त संपर्कासाठी. म्हणजे आजी-आजोबा लांब आहेत त्यांच्याशी बोलायचंय किंवा व्हिडिओ कॉलिंग करायचंय तेवढ्यापुरतंच द्या. आणि त्यापुढं 2 ते 6 वर्ष त्यामध्ये एक 15-20 मिनिटं, अर्धा असं तास हो. आणि 6 वर्षानंतरच्या मुलांना असा काही नियम नाहीये, पण पालकांच्या देखरेखीखाली. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे, की ते काय करतात. हा एक सर्वसाधारण हं. मार्गदर्शनपर आपण सांगू शकतो नियम. दुसरी गोष्ट काय आहे, की त्याचे जे दुष्परिणाम आहेत, ते मुलांबरोबर आपल्यासाठी साठ सुद्धा आहेत. म्हणजे आज आपणही त्याच्यात अपवाद नाही आहोत. आपण पण अडकलेलो आहोत. त्यामुळं ही मुलं जी आहेत ना, म्हणजे किमान लहान प्राथमिक वयातली मुलं रोल मॉडेल म्हणत असतात हो. आपल्याला. त्यामुळे आपल्याकडे बघूनच ते शिकत असतात. त्यामुळे जे नियम आपण मुलांना लावणार आहोत, ते आपणही फॉलो फॉलो. केले पाहिजेत. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळं कमीत कमी आपणही वापर करावा आणि माझ्या पुस्तकात पण तुम्ही वाचलं असेल हं. आणि एक साधे मी नियम नेहमी म्हणते, की साधी-साधी तत्व आपण बघितली. म्हणजे सुरुवात कुठून होते आपल्या मोबाईलची, की उठण्यासाठी अलार्म लावलाय, तो लावलं. बंद केलाय. आणि अलार्म बंद केला त्या क्षणी आपण मोबाईल बाजूला ठेवत नाही. तो जो हातात येतो तो किमान अर्धा तास आपण खाली ठेवत नाही. तर पूर्वी आपल्या सगळ्यांकडे अलार्मची घड्याळ होती. ₹150 घड्याळ मिळतं. ते जर घड्याळ आणलं आणि त्याला अलार्म लावला तर तिथला मोबाईलचा आपलं सुरुवात ती आपण टाळू शकतो. दुसरी गोष्ट आज घरामधल्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल असतो.
मग ह्या सगळ्यांचे मोबाईल 24 तास चालू ठेवण्याची गरज गरज. नाहीये. म्हणजे त्यातला एका कुणाचा तरी मोबाईल रात्री पण म्हणजे 24 तास चालू ठेवला, बाकीच्यांचे स्विच ऑफ केले, तर ती एक सवय लागते की गरज नसताना मोबाईल बंद केला. पण आणि जेव्हा इमर्जन्सी असेल कोणाला कॉल करायचा तर त्या मोबाईलवरती येऊ शकतो. तिसरं जर सांगायचं तर नोटिफिकेशन बंद केले तरी खूप फरक पडतो, कारण ते स्क्रीनवर दिसत राहत नाही आपल्याला. आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण काढू, ते व्हॉट्सअपवर काय आलंय काय आलंय बघू, फेसबुक बघू, काय असेल ते बघू. पण स्क्रीनवर आलं की हा चला काय आलंय काय आलंय बघूया, ही जी क्युरिओसिटी आपणही टाळू शकत नाही. तर मुलांना काय बोलायचं, त्यामुळे ते टाळू शकतो. नंतर म्हणजे मी नेहमी म्हणते की जसं आपल्याकडं फ्लॅट सिस्टीम करताना आपण पार्किंगची ओके. व्यवस्था बघतो, तशी घरामध्ये एक पार्किंग प्लेस ठेवावी. म्हणजे एखादा मोठा बाउल किंवा ट्रे, की घरात आल्यानंतर प्रत्येकाने आपापले मोबाईल तिथं ठेवायचे. आणि मग त्याच्यानंतर कसं आहे की जर कोणाचा फोन आला, मेसेज आला, तर तेवढ्यापुरतं तिथं जा, फोन घ्या आणि परत तिथंच ठेवा. मग त्यामुळे होईल काय साध्य, तर एरवी आपण काय करतो, शेजारी ठेवतो, काहीच काम नाहीये चला चाळा म्हणून मोबाईल घेतला आणि तो बघता बघता त्याच्यात 2-2.5 तास कधी घालवले हे कळतही नाही. तर ते टाळू शकतो आपण. जेवताना कुणाचेही मोबाईल नाही हा नियम करू शकतो. जर फोन आला तर तिथं जाऊन घ्या आणि परत जागेवर ठेवून द्या. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या ना, तर आपोआप मुलांनाही सवय लागते. आणि काय होतं की पूर्वी आपण आई वडिलांनी डोळे वटारले किंवा आवाज चढवला की आपण गप्प बसायचो. आजची मुलं तशी नाही, कारण त्यांना तेवढं स्वातंत्र्य स्वतः. आपण दिलंय. त्यामुळे जेव्हा त्यांना सांगितलेली गोष्ट आपण फॉलो करत नाही, तेव्हा ते आपल्याला डायरेक्ट हा. बोलतात, मग तुम्ही कसं वापरता, बरोबर. तुम्हाला कसं चालतं, ते होणार नाही. जे आहे तो नियम सगळ्यांसाठी, आणि तो का आहे तर तो फायद्यासाठी आहे म्हणून आहे हे त्यांना कळतं. आणि जर समजा हा नियम आपण केलाय आणि इमर्जन्सी आली की ऑफिसचं काम करावंच लागलं पप्पांना, तर मग तुम्ही त्यांना समजून सांगू शकता की बेटा आपला नियम आहे, पण आता हे काम आहे, मला केलं पाहिजे. मग मुलांना ते समजतं. आणि कसं आहे, सुसंवाद हे सगळ्या गोष्टींच्या मागची म्हणजे आपण कीवर्ड म्हणतो ना, तसे तो बस. जर असेल ना, तर आपोआप गोष्टी साध्य होतील ह्या. तुम्ही खरं तर चांगली माहिती सांगताना आता सांगितलं, की आपण मागची पिढी म्हणजे आपले पालक आपल्याला रागवले किंवा काय बोलले, की आपण गप्प बसायचो. आपले पालक हे पालक होते, मित्र नव्हते आणि आत्ताचे आपण जी पालक आहे, ते आपण मित्र झालोय, पालक राहिलोच नाही. आपण असं वाहत गेलोय का, की आपण मुलांना मित्र करण्याच्या नादात आपण पालक म्हणून विसरलोय का? कारण काय असतंय, की मुलाला मित्र भरपूर असतात बाहेर, पण पालक मात्र नसतात. पालक हे आपण असतो. काही वेळेला आपण बघतो, की मुलं काय करतात, एखादी गोष्ट समजा बाहेर त्यांच्याकडनं चुकीची घडली, तर त्यांनी अपेक्षित काय असतं, आपण जर मित्र आहे, तर पालकांना येऊन सांगायला पाहिजे. पण असं होतं, की ते पालकांना सांगत नाहीत, ते जाऊन मित्राला सांगतात. आणि जी गोष्ट लपवली पाहिजे अशी जर कोणती असेल, तर ती पालकांपासून. मग आपण एक तर पालक पण नसतो किंवा मित्र पण नसतो. म्हणजे थोडंसं आपण त्या मैत्री मुलाची किंवा मुलीचे मित्र असलं पाहिजे. यामुळे थोडंसं वाहत आपण चाललोय का? खरं तर मित्र नाहीच होत आपण. हां. मित्रासारखे वागू हं, शकतो. हं. कारण काही झालं तरी आपण त्याच्या वयाचे होऊच नाहीच. शकत नाही. त्यामुळं जो आनंद त्यांना आपल्या समवयस्कांमध्ये मिळणार आहे, तो आपल्याबरोबर मिळूच शकणार नाहीये. हां. त्यामुळे तो प्रयत्नही आपण करायचा नाहीये. फक्त तो विश्वास निर्माण करायचा आहे, की तुझ्या माझ्यामध्ये एक प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे आणि मला तू जगात इतर कुठल्याही हो. व्यक्तीपेक्षा खूप प्रियस. आवडतोस आणि काही झालं तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कमी हां. होणार नाहीये. त्यामुळं जर समजा चूक झाली, आपण त्याला समजून सांगत असू, हं. जर म्हणजे ते आपल्याला त्याची तीव्रता आपल्याला कळते. माहिती आहे. त्यामुळे त्या चुकीनुसार तर त्या मुलाला तो विश्वास मिळतो, की काही झालं तरी सुद्धा आपल्याला समजून घेतलं जाईल. म्हणजे चूक का झाली ह्याच्याकडे आपला फोकस पाहिजे आणि ती चूक परत होऊ नये. ना की झालीच कशी, मग आमचा मुलगा आहे तो असं वागूच कसा शकतो. ह्या गोष्टीमुळे काय होतं, की डायव्हर्ट होते ती हां. गोष्ट आणि मग मुलांना असं वाटतं, की आपले पालक आपल्याला समजून समजूनच घेऊ शकत नाहीत आणि मग ते विश्वासाचा खांदा दुसरा दुसरा शोधतात. शब्द. आणि आता हे जे सोशल मीडियामुळे ही गोष्ट जास्त गंभीर झाली आहे. कारण बाहेर जर त्यांनी कुठे विश्वासाचा खांदा शोधला आणि तो जर तेवढा विश्वासार्ह विश्वासाचा. नसेल, तर ते चुकीच्या गोष्टीमध्ये अडकू शकतात, की तिथून आपल्याला माघारी त्यांना एका फिरवणं ही अवघड गोष्ट होऊ शकते. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये आपल्याला तेवढं हे ठेवलंच पाहिजे. आणि काय होतं, की आपल्याला मगाशी जो वेळेचा मुद्दा सांगितला, की आपण वेळ देऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण त्यांना तो गिल्ट असतो असं. कुठेतरी आपल्या मनामध्ये, म्हणून आपण त्यांना वस्तू रूपामध्ये तो देण्याचा बरं. प्रयत्न करतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की टेकन फॉर ग्रँटेड असंही धरलं जातं, की चला काही झालं तरी सुद्धा आपण आपले पालक काही आपल्याला हे हं. करणार नाही. तर तसं नाही. जिथं पाहिजे तिथं तुम्ही रागवलं पाहिजे, जिथं पाहिजे तिथं बोललं पाहिजे. त्यामुळे आपण पालकच आहोत, हे गोष्ट विसरून चालणार नाही.
म्हणजे मी ग्रामीण भागात व्यवसाय करते, तर माझ्याकडं मी तिथं व्यवसाय करताना एक खूप छान गमतीशीर गोष्ट माझ्या लक्षात आली, की जेव्हा गुरं चारत असतात, हं. तर ते काय करतात, कासरा खूप मोठा असतो हां. आणि त्यांनी एका दगडाला किंवा झाडाला बांधून ठेवलेला असतो आणि ते निवांत गप्पा मारत बसतात. तो जो पशु असेल, म्हैस, गाय, ते फिरतं, इकडं-तिकडं फिरतं. तो कासरा जेवढ्या लांबीचा आहे ना, तेवढं ते तेवढं फिरत असतं. त्याला वाटतं आपण मोकळे आहोत, मोकळं. स्वतंत्र आहोत. पण ज्या क्षणी ते त्या म्हणजे पाळणाऱ्याच्या नजरेच्या टप्प्याबाहेर जाईल, त्या क्षणी त्याला हिसका बसणार आहे मस्त. आणि तो परत येणार आहे. तीच गोष्ट आपल्याला करायची. म्हणजे स्वातंत्र्य एवढं द्यायचंय, की द्यायचं. त्याला वाटेल, की स्वतंत्र आहोत आपण, पण आपलं लक्ष पाहिजे, की काय चालू आहे नक्की आणि जिथं पाहिजे, जिथं आपल्या एक्स्ट्रीम ह्याच्या बाहेर चालतंय, त्या क्षणी आपल्याला अडवता आलं अडवता पाहिजे आलं आणि पाहिजे. भले मग त्या ह्याच्यात त्याचं मन दुखावलं तरी हरकत नाही. हरकत कारण म्हणजे चूक आहे हे आपल्याला कळतंय. नाही. आपलं वय आहे, आपला अनुभव आहे, त्यामुळे आपल्याला समजते. काही गोष्टी त्यांना समजू शकत नाहीत. हं. तर अशा वेळेला मी जर असं बोललो तर त्याचं मन दुखावेल असा विचार न करता तिथं बोललंच पाहिजे. तुम्ही गेल्या अनेक वर्ष पाल्याचं किंवा पालकांचं समुपदेशन करताय. तर पालकांची अपेक्षा आणि मुलांची क्षमता ह्यात काहीतरी विसंगती असल्यामुळं तुम्हाला असं वाटतं का, की हे समुपदेशन करण्याची वेळ येते? कारण आपण बघतोय, की पालकांच्या मुलांकडनं म्हणजे खरं तर सर्वात जास्त मुलाला पालकच ओळखत असतात, की ती क्षमता काय आहे किंवा तू काय करू शकतो. पण त्याच्यावर जास्त अपेक्षांचं ओझं लादल्यामुळं किंवा अ, आपण एक असं म्हणू शकतो, की त्या मुलाची कॅपॅसिटी नसताना सर्वच गोष्टीत म्हणजे त्यानं बरोबर. अभ्यासात पण हुशार असलं पाहिजे, कलेत पण असलं पाहिजे, स्पोर्टमध्ये पण असलं पाहिजे, सगळ्यातच असलं पाहिजे असं थोडंसं पालकांना वाटतं. त्यामुळं ते थोडी मुलं अशी डिप्रेशनमध्ये किंवा वेगळ्या मार्गाला जातात का? त्यामुळे तुम्हाला समुपदेशन करण्याची आवश्यकता त्या निमित्तानं भासते का वेगळी कारणं असतात त्याची काय? आता काय आहे, त्याच्या मागे पालकांची अशी भीती असते, की हं. आपलं मूल स्थिर स्थावर व्हावं हे हां, वाटतं हां. सगळ्यांना. नंतर ते जर त्यांनी जर काही यश मिळवलं, तर त्याच्यामध्ये नक्कीच आपलंही कौतुक होणार कौतुक. असतं, आपल्यालाही आनंद असतो. हं. त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. तर काय आहे, प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा आहे, त्याच्या आवडी-निवडी वेगळ्या आहेत, त्याच्या क्षमता वेगळ्या आहेत. त्यामुळे त्या आपण समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते इतर कुणापेक्षा आपणच चांगले ओळखू शकतो खरं तर. जर आपलं तेवढं त्याच्याशी बॉन्डिंग असेल, तर ह्या गोष्टी समजतात. म्हणजे हॉवर्ड गार्डनर नावाचा शास्त्रज्ञ आहे. त्याने 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. म्हणजे शारीरिक असेल, ज्याला खेळाची आवड आहे, म्हणजे लोकांना समजेल अशा भाषेत सांगायचं तर खेळाची, सांगीतिक, नंतर गणितीय, हं. नंतर आंतरव्यक्ती म्हणजे ज्याला व्यक्तींच्या बरोबर राहायला आवडतं, नंतर स्वतःशी निगडीत म्हणजे हे लोकं पुढारी होऊ शकतात, बरं. लीडरशिप अशा प्रकारच्या त्यांनी बुद्धिमत्ता सांगितल्यात. तर ह्याच्यातल्या किमान 2-3 तरी प्रत्येकामध्ये असतात. मग त्यातलीच कुठली तरी आपण डेव्हलप करू शकतो. म्हणजे हे साधारण मुलाला स्वतःची ओळख होईपर्यंत किमान 12वी पर्यंतचा वेळ जाऊ जाऊ शकतो. शकतो. आता आपलं काय होतं, की पालकांना असं वाटतं, की त्यांनी जर केलं ना, तर ते बेस्टच केलं केलं पाहिजे. पाहिजे. आणि मुलांचं वय असं आहे, की त्यांना सगळ्याच गोष्टी एक्सप्लोर करायच्यात आणि त्यांना स्वतःचा अंदाज येईपर्यंत वेळ जातो. वेळ त्यामुळे मग काय होतं, की त्या आवडी बदलत राहतात. म्हणजे काल हे आवडत होतं, आज हे अच्छा. आवडतं, परवा हे आवडतं, पण ते नॅचरल आहे. म्हणजे ते तसं होणारच, होणंच अपेक्षित आहे ते. तर त्यामुळे तो वेळ त्याला दिला पाहिजे. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी टेस्ट तर करू दे, बघू हां, तर दे बरोबर. त्याला, त्याच्यातूनच त्याचं त्याला समजेल. आणि काही गोष्टी ना छंद म्हणूनच राहाव्यात. राहू. म्हणजे छंदाचं करियर करायला गेलं की प्रॉब्लेम होतो. म्हणजे हां. जर एखादं मूल क्रिकेट खेळतंय तर पालकांना लगेच वाटतं की त्याने अगदी मग रणजी किंवा हे हां, असं तरी खेळला खेळलं पाहिजे. पाहिजे. तर तसं नाही होणार ना. आणि मग ज्याला जे जमतं ना त्याच्यामध्ये जर त्याला करता आलं करियर तर मग ती चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय आहे की हे जे स्पर्धा आहे ना, तर स्पर्धेचा अतिरेक झाल्यामुळे मग ते डिप्रेशन आणि हां, ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी येतात. तर म्हणजे आपली स्पर्धा खरं तर स्वतःशीच स्वतःची पाहिजे. म्हणजे भाषा. काल मागच्या वर्गात मला किती पडले होते, ह्या परीक्षेत किती पडले, 2 मार्क्स जरी वाढले ना, तरी तरी ती आपली प्रगती आहे ना. त्यामुळं तशा म्हणजे तेवढं प्रोत्साहन पालकांचं पण मिळालं पाहिजे आणि तेवढा विश्वास पाहिजे, की चल पाहिजे. तू काहीही कर, मी आहे तुझ्याबरोबर. म्हणजे समजा एखादा निर्णय मुलांनी घेतला आणि पालकांनी त्याला परवानगी दिली, पण समजा तो फसला, फसला. तर मला माहितीच होतं तू असंच करणार किंवा करणार. तुला नाहीच जमणार मला अगोदरच माहिती होतं. त्यापेक्षा ठीक आहे चल झालंय ना. आणि आपल्या वेळेतल्या पालकांचं जरा जास्तच होतं, की वर्ष नको वाया जायला व्हायचा. वगैरे. आता आपल्याला समजतं, की काही फरक फरक पडत नाही पडला. 1 वर्ष वाया गेल्यामुळं. तर जाऊ दे ना. म्हणजे मुलाच्या सगळ्या आयुष्यापेक्षा वर्ष वर्ष महत्वाचं नाहीये ना. त्यामुळे ठीक आहे, झालंय ना हे, असं आता आपण हे करून बघूया. अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि जर समजा मुलामध्येच असं असेल, की त्याला
एक्स्ट्रा ऑर्डिनरीच काहीतरी करायचंय आणि आपल्याला कळतंय की त्याला नाही जमणार आहे नाही. हे, तर ते त्या पद्धतीनं समजून सांगायला पाहिजे. आणि जर तसंही नाही जमलं तर त्या क्षेत्रातलं, म्हणजे आता समजा एखाद्या मुलाला ॲस्ट्रोनॉट बनायचंय, असं तर आपल्याला खूप म्हणजे काय म्हणतो आपण, खूप काही काही गोष्टी आवडत बरं. असतात, स्वप्न खूप असतात, पण ते प्रत्यक्षात शक्य असं नाही नसतं शक्य. तर अशा वेळेला आहे ना, ठीक आहे, त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीकडे आपण जाऊ, जाऊ. त्याची माहिती मिळवू, म्हणजे त्याचं नेमकं काम काय असतं तुला माहितीये का? किंवा त्याच्यासाठी काय 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 करावं करतो? लागतं हे तुला माहितीये का? म्हणजे ह्या गोष्टीची तुला पूर्ण आधी माहिती करून घे. आणि तरीही जर तुला वाटलं की तुला हेच व्हायचं तर ठीक आहे, मग आमचं काही म्हणणं नाही. हं. आणि मग अशा पद्धतीने, आणि जर समजा हे जर नाहीच जमलं तर आपण काय करू शकतो, असं प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी हे जर आपल्याकडे तयार असतील, ते मुलालाही माहिती असतील, तर मग ह्या गोष्टी आपल्याला आपण सोपं. टाळू शकतो. समुपदेशन करताना तुम्हाला असे काही वेगळे अनुभव काय असा आहे का, की असा आलाय, की बाबा हा हा खरंच वेगळा असा अनुभव होता, की त्याला वेगळंच काहीतरी हे असं काही कधी तुम्हाला हे झालंय, की त्या ह्याच्यात? नाही तसे तर खूप वेगवेगळे अनुभव येत असतात. पण बहुतेक वेळा जाणवतं ह्या सगळ्या मागून, सगळ्या मागचं बेसिक हेच, की संवाद नसतो. संवाद. आणि बरेच वेळा होतं काय, की पालक स्वतः 2 पालकांमध्येच संवाद नसतो. बरं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात ना, त्या आधी आई-वडिलांमध्ये एकवाक्यता नसते. आणि जर घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, तर मग त्यांच्यामध्ये एकवाक्यता नसते. म्हणजे समजा सासू-सुना असतील, तर त्या दोघी एकमेकींच्या विषयी बोलत राहतात. बोलत त्याचा परिणाम त्या मुलं. मुलावरती होतो आणि मग असं वाटतं, की त्यामुळं काय होतं, की एकंदर नातेसंबंधाबद्दल त्याचं एक नकारात्मक मत तयार होतं. ती गोष्ट लक्षात येत नाही. दुसरी गोष्ट काय होतं, की एक काहीतरी म्हणजे रस्सीखेच असल्यासारखं चालू असतं कुटुंबामध्ये, की मुलाला माझ्याबद्दलच ओढ वाटली गोड पाहिजे वाटलं. किंवा तो मुलगा माझ्याशीच अटॅच राहिला पाहिजे. म्हणून एखादं कोणीतरी घरातलं व्यक्ती जास्त लाड करतं. हां. म्हणजे जर समजा नियम केलेत ना, तर असे पाहिजे, की घरातल्या सगळ्यांनी त्या गोष्टीवर ठाम राहिलं थांब. पाहिजे. म्हणजे आपापसातले मतभेद काहीही असू दे, पण ह्या मुलासाठी हे योग्य आहे आणि आपण हे ठाम राहिलं पाहिजे. तर तसं होत नाही. मग एकाने नियम करायचा, दुसऱ्याने हां. तोडायचा, तर मग मुलाला हे समजतं, की कमजोर कडी कोण? हां, हां. त्यामुळे मग त्या गोष्टीचा ते गैरफायदा घेतात आणि मग त्यांनी अल्टिमेटली त्याचं नुकसान होणार आहे. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये सगळ्यांनी मिळून काहीतरी ठरवणं आणि त्याच्यावरती ठाम राहणं, ही गोष्ट खूप गरजेची आहे. आणि जे काही असेल ना, ते एकत्र बसून, म्हणजे सामंजस्याने, काही हरकत नाही ना, की एक मीटिंगच हां. आठवड्यातून एकदा आपण एक घेत राहिलो, की हां, हा प्रॉब्लेम आहे, हा विषय आलाय आता, तर आपण चर्चा करून बघूया ना हं. त्याच्यावरती. मग ह्याचं हे मत आहे, त्याचं ते मत आहे. त्यामुळे काय होतं, मुलालाही आपलं मत सांगायची संधी मिळते. त्याच्या मागच्या काय भूमिका आहेत. आणि असंही होतं म्हणजे आपल्यापेक्षा आपली मुलं खूप हुशार आहेत आणि ते बाहेर वावरत असतात. त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काही वेगळाच असतो. कधी-कधी तो योग्यही असतो. पण तो त्यांच्याशी बोलल्यानंतरच आपल्याला समजेल. समजू शकतो. त्यामुळं सुसंवाद ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बुनियादी शिक्षण पद्धती म्हणजे की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा मध्ये त्यामध्ये असं सांगितलंय की 3 एचचा विकास म्हणजे सर्व मुलांचा विकास. त्यामध्ये मग 3 एच मध्ये त्यांनी हेड, हार्ट आणि हँड म्हणजे बुद्धी, भावनिक आणि शारीरिक असा विकास झाला की मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो. बौद्धिक विकासाकडे आपण बघतो की सर्वजण आता सर्व पालक किंवा सर्वच बौद्धिक विकासाच्या मागे लागले. भावनिक विकासाच्या तसे फारसे शारीरिक विकास. शारीरिक विकासात म्हणजे नुसतं फक्त शारीरिक म्हणता येणार नाही, तर कौशल्य सुद्धा बरोबर. आत्मसात करणं. तर ह्या कौशल्याचा मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर म्हणजे एखाद्या कलेच्या साधनाने किंवा त्याच्याकडे एखादा छंद आहे, त्या छंदाच्या माध्यमातून मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर किंवा त्याच्या वागणुकीवर, त्याचं पालकांशी जी अटॅचमेंट आहे किंवा इतर विषयांशी त्याचं जे समजून घेणं, झाकलं नाही, त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतो का? नक्कीच होतो. आणि कसं आहे, की 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आय-क्यू आणि हं. ई-क्यू. तर आपण आय-क्यू वरती खूप फोकस केला जातो. ई-क्यू वर केला जात नाही, म्हणजे इमोशनल हो. कोशंट. हं. आणि हल्ली आता असं झालंय मात्र, भावनिक बुद्ध्यांक म्हणतो आपण त्याला, की नोकऱ्या देताना किंवा जेव्हा एखादी मोठी जबाबदारी स्वीकारायची, त्यावेळेला त्या व्यक्तीचा ई-क्यू पण बघितला जातो. आणि तो मात्र आपल्याला जाणीवपूर्वक विकसित करायला पाहिजे, जो पूर्वी व्हायचा, कारण एकत्र कुटुंब हं. पद्धती होती. आता काय झालंय, की संवादच हरवलाय. म्हणजे घराघरातला हरवलाय, नातेवाईकांमधला हरवलाय, शेजाऱ्यांमधला हरवलाय. त्यामुळं ह्या गोष्टी डेव्हलप होत नाहीत. आता कला आणि छंद जर म्हटलं तर त्याचा ह्या गोष्टीसाठी असं. चांगला फायदा होतो. म्हणजे मूल अगदी जेव्हा 9 महिन्याचं असतं, त्यावेळेला त्याला स्पर्श समजायला लागतो. आणि समजा एखादी पेन, पेन्सिल, खडू आपण असा ओढला तर रेष उठते, हे गुड. समजतं.
तिथपासून ते त्याला एक्सप्लोर करायला गंमत वाटायला लागते, की म्हणजे असं होतं, मग काय होतं नक्की. मग एखादं सुरुवातीच्या वयामध्ये खडबडीत काढेल वर्तुळ, नंतर सरळ रेषा काढेल, म्हणजे त्या सगळ्यात त्याला मजा वाटत असते. ते नवीन नवीन शोध घेत असतं अजून. आणि ही कुठली पण कला, म्हणजे हे चित्रकलेचं झालं, तसंच शिल्पकला आहे, मातीकाम, आता क्ले मिळतात वेगवेगळ्या रंगाच्या, किंवा एखादं बनवायचे आपण वेगवेगळे आकार बनवायचे, ह्या सगळ्यातून त्यांच्या मोटर ॲबिलिटी डेव्हलप होत असतात. दुसरी गोष्ट काय आहे, की मन, बुद्धी, विचार, कल्पना ह्या सगळ्याचा त्याच्यामध्ये एकत्रित वापर केला जातो. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एखादं मुल आहे ना, फक्त रेघोट्या ओढत असतं असं आपल्याला दिसतं. पण त्या जर मुलाला विचारलं ना, तू हे काय काढले, तर तो सांगतो की मी हंबा काढलीये, हा पक्षी काढलाय. म्हणजे ते त्याच्या डोक्यात तयार असतं, त्याच्या मनात तयार असतं. तो सांगू शकतो की हे असं आहे, हे असं आहे. फक्त ते त्याला तसं काढता येत नाहीये. म्हणजे ते हळूहळू डेव्हलप होत असतं. दुसरी गोष्ट, जसं एकत्र समूहामध्ये जर एखादं काम करत असेल, म्हणजे आता समर कॅम्प्स आहेत समजा, समूहामध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा शेअरिंग होऊ शकतं, एकमेकांशी संवाद होऊ शकतो, जे आता आपल्याकडं एकटी कुटुंब असल्यामुळे ते कमी झाले, तर त्याचा तो फायदा होतो. दुसरी गोष्ट काय होतं, की समजा एखादं मूल हायपर ऍक्टिव्ह आहे म्हणतो आपण, की खूप चंचल आहे किंवा खूप रागीट आहे, तर त्याला ते शांत करण्यासाठी त्या गोष्टीचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट कसं आहे, की संयम, म्हणजे आता समजा वॉटर कलर घेतली तर ते सुकायला थोडा वेळ लागतो, किंवा आपण एखादी गोष्ट गमनी चिकटवली वस्तू बनवताना, तर तो चिकटून स्थिर व्हायला थोडा वेळ लागतो, तोपर्यंत थांबावं लागतं. म्हणजे ही पण गोष्ट समजते, पेशन्स समजतो. नंतर काय होतं, की बनवायचंय आपल्याला, अमुक एक चित्र काढायचंय किंवा अमुक एक वस्तू बनवायची, पण ती नाही झाली, तर तेही समजतं की सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतात तशा घडत नाहीत. म्हणजे काही गोष्टी आपल्या इमॅजिनेशन मध्ये नसणाऱ्या पण होतात आणि त्या ऍक्सेप्ट कराव्या लागतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी होतात. दुसरी गोष्ट काय आहे, मोबाईलची जेव्हा आपण ऍडिक्शन म्हणतो, त्याच्यामध्ये एक फॅक्टर हा आहे की डोपामाइन नावाचं एक हार्मोन आहे, ते सिक्रेट होत असतं. ते आपल्याला फील गुड, म्हणजे छान वाटतं आपल्याला, हे त्याचं काम आहे. तर ते मिळतं म्हणून आपण परत परत मोबाईलमध्ये जातो, किंवा जे रील्सच्या मागे लागण्याचं कारण आहे ते आहे. तर ते जे डोपामाइन आहे ना, मात्र ते कसं माहितीये का, पटकन स्त्रवतं, पण पटकन ड्रॉप पण होतं. म्हणजे तो ग्राफ आहे असा, वर खाली वर खाली, त्यामुळे ते टिकून राहत नाही. आणि मग परत छान वाटण्यासाठी परत मोबाईल, म्हणजे व्यसनामध्ये पण हेच घडत असतं, कुठल्याही व्यसनामध्ये. तर ते जे डोपामाइन आहे ते ह्या कलांमध्ये, किंवा बागकाम करतोय आपण किंवा खेळतोय त्याच्यामध्ये पण स्त्रवतं. मात्र त्याच्यामधलं असं आहे की ते हळूहळू स्त्रवतं, पण फार काळ आपल्या बॉडीमध्ये राहतं. त्याच्यामुळे त्याच्यातून होणारा जो परिणाम आहे तो बराच काळ टिकून राहतो, तो त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. नंतर खेळ जर आपण घेतले तर त्याच्यातून बाकीच्या गोष्टी आहेतच, म्हणजे संघभावना आहे, खिलाडू वृत्ती आहे, पराभव झाला तरी सुद्धा हसून समोरच्याचं अभिनंदन करतो आपण. नंतर तिकडे एकदा आपण दमलो तर त्याचा म्हणजे वाढीसाठी तर वापर होतोच, शारीरिक वाढीसाठी. नंतर आता काय जाणवतं, की छोटी छोटी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये फ्रॅक्चरचं प्रमाण वाढलंय, किंवा म्हणजे त्यांचा सूर्यप्रकाशाशी किंवा ह्या गोष्टींशी संबंधच राहिला नाहीये, आणि त्यांची हाडं तेवढी स्ट्रॉंग नाहीयेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा शारीरिक पण फायदा होणार आहे. त्यामुळे तो ह्या कला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा हा फायदा होतो. मात्र त्याच्यामध्ये मगाशी म्हटल्यासारखं एकच गोष्ट पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे, की त्याचं प्रत्येक वेळेस करिअरमध्येच रूपांतर केलं पाहिजे असं काही नाही. उलट त्या सगळ्यातून आपल्याला एक विसावा म्हणून त्याच्याकडे बघू शकतो आपण. पण किमान 1 तास सगळ्या मुलांनी व्यायाम करणं गरजेचंच आहे, आणि ही सवय सगळ्या कुटुंबानीच लावली पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी त्यांना नियम करतो आपल्याला, म्हणजे आपण सगळ्यांनीच एकत्र फिरायला जाऊया, सगळ्यांनीच काहीतरी खेळ खेळूया, असं जर केलं तर अख्खं कुटुंबच निरोगी होईल ना. तुम्ही सांगितलं की छंद आणि क्रीडा प्रकार, पण या क्रीडा प्रकारामुळे नेमकं काय होतं, तर यश अपयश पचवता येतं, नकार पचवण्याची त्याच्याकडे क्षमता राहते, किंवा एक पेशन सुद्धा त्या निमित्तानं तयार होते. त्या निमित्ताने एक घटना आठवली माझ्या मित्रांच्या किंवा माझ्या आजूबाजूच्या संदर्भात घडली होती. मुलाला 92% पडले म्हणून घरातले इतके खुश होते 10वीला, आणि आनंद एकदम चालला होता, सगळा जल्लोष चालला होता, काय करायचं काय नाही असं एकदम जल्लोष होता. आणि ते बोलत असताना एकदम आठवलं, अरे शेजारचा तो प्रशांत होता, तो सुद्धा 10वीला होता आणि त्याला किती मार्क पडले, म्हणून असं विचारलं पालकांनी की त्याला किती मार्क पडले. त्याला 94 पडले. 94 पडले ऐकले की सगळा आनंद सगळा एकदम शांत झाला. तर आपण अशा पद्धतीने पण खरं रिॲक्ट होणं न होणं सुद्धा, म्हणजे पालकांनी सुद्धा खरं छंद जोपासणं या निमित्तानं गरजेचं आहे मला वाटतं. अनेक गोष्टी आपण खरं पाल्याच्या पालकांच्या बाबतीत बोलू शकतो. पालकांना भेडसावणारा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे
फास्ट फूड किंवा जंक फूड, की मुलांच्याकडं म्हणजे आता घरात जी बनवणार, आपली जी पिढी होती ती घरात जी बनवत होती ती खात होती, पण आजची पिढी तशी दिसत नाही. हे पालकांसमोर मोठं आव्हान आहे, की त्यांना घरात बनलेलं किंवा ताजा न खाण्यासाठी कसं प्रवृत्त करावं. तर याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? कसं आहे एकदम छोटी जी मुलं आहेत ना, त्यांना आपण जी सवय लावू ती हं, सवय लागते. हं, म्हणजे जेव्हा लहान मुलाला आपण खायला घालायला सुरुवात हं. करतो, त्याला वेगवेगळे आपण पेज करतो, नंतर डाळी शिजवून देतो. त्यावेळेला जर सूप केले वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सेरेलॅक किंवा हे जे रेडी फूड मिळतं, त्यापेक्षा आपण जर घरी बनवलं, म्हणजे मी असं सांगते माझ्या पेशंट्सना, की कुठलीही भाजी शिजवा, हं. एक मुठभर भाजी शिजवा, ती तुम्ही मिक्सरमधून काढा. त्याच्यामध्ये चवीपुरतं आपण जिरेपूड वगैरे टाकून त्याला ते देऊ शकतो. त्यामुळे काय होतं, की तेव्हापासून त्यांच्या टेस्ट तयार होतात तयार. आणि मग सगळ्या भाज्या खायची सवय लागते. फक्त त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, ते अपरिहार्य आहे. तर ती सवय त्यांना लहानपणापासून डेव्हलप करू शकतो. दुसरी गोष्ट काय आहे, की जो जेव्हा मूल आपल्या घरात येणार आहे, तेव्हाच आपण हे आत्मपरीक्षण केलं पाहिजे, की ह्या गोष्टी पुढे जाऊन येणार आहेत, तर ह्या सवयी आपल्याला पण पाहिजेत. म्हणजे माझ्याकडच्या बायका जर बघितल्या तर त्या कौतुकाने सांगतात, की आमच्या ह्यांना ना अजिबात भाज्या खायच्या नसतात. मग त्याच्या मागचा सूर तक्रारीचा नसतो, तो नसतं, कौतुकाचा कौतुकाचं असतो. असतं. आणि मग असं जर घरामध्ये असेल, तर मग ते मूल कसं ऐकेल? नाही, म्हणजे तुम्ही मुलाला सांगताय, की हा चौरस आहार आहे, हा पौष्टिक आहे, हे खाल्लं पाहिजे, खाल्लंच ह्याच्यात पाहिजे. जीवनसत्व आणि घरातली एक व्यक्ती खात नाहीये. तर असं नाही, तो नियम सगळ्यांसाठी लागू पाहिजे. आणि त्याच्या मागं कारणं काय आहेत? म्हणजे का खायचंय आपण? ह्याच्यात काय-काय मिळतं? गरजेचं काय आहे आपल्या बॉडीला? हे जर सांगितलं ना, तर मुलं ऐकतात. पण तेवढ्या सगळ्यांनी मिळून एकत्रित त्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे. आता फास्ट फूडमध्ये होतं काय, की एकतर त्याच्यामध्ये म्हणजे महत्त्वाचे काय घटक असतात आपल्या जेवणामध्ये? पिष्टमय पदार्थ, प्रथिनं, नंतर जीवनसत्व, कॅल्शियम म्हणजे खनिज खनिज. आणि स्निग्ध पदार्थ. तर आत्ता जे आपण डायबिटीसचा सध्या 1 नंबरला आहे भारत. आता अशी कंडिशन आहे. तर ती काही खूप भूषणावह गोष्ट नाहीये खरं तर. त्याच्यामागं कारण असं आहे, की आपल्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थांचं नाही, प्रमाण खूप प्रमाण. जास्त आहे. तर चौरस आहार म्हणजे नेमकं काय, की ह्या सगळ्याचं एक संतुलन पाहिजे. आता त्याच्या आकडेवारीत आपण नको जाऊया. पण ज्या तर हे जे आपण फास्ट फूड खातो त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थांचं प्रमाण खूप जास्त असतं. हं. म्हणजे जी गरज आहे बाकीचं प्रथिनं वगैरे त्या गोष्टी नसतात, जीवनसत्व नसतात. खनिजांचं प्रमाण अगदी अत्यल्प असतं. नंतर तळलेले असतात त्यामुळे त्याच्यामध्ये स्निग्धांश जास्त येतात. साखर खूप प्रमाणामध्ये असते. ट्रान्स फॅट्स असतात. परत आता उदाहरणार्थ वडापाव घेतला, तर ते खूप वेळा तळलेलं असतं. त्यांचं ते तेल उकळतच असतं. त्यामुळं कार्सिनोजन तयार होतात. म्हणजे जे कॅन्सरला प्रवृत्त करू शकतात. त्यामुळे त्या गोष्टी नाही टाळायच्यात. आता जर आपण म्हणजे पॅकेड पॅक्ड फूड फूड जर घेतलं, तर त्याच्यामध्ये खरं तर लेबलवर सगळं दिलेलं दिलं. असतं. पण ते आपल्याला तेवढी वाचण्याची सवयच नाहीये. तर ती वाचण्याची सवय लावली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असतात. नंतर ते टेम्प्टिंग म्हणजे चवीला चांगलं लागण्यासाठी काही गोष्टी घातलेल्या असतात. त्या सगळ्या आरोग्याला हितकारक नसतात. नसतं. नंतर कलर्स असतात नजरेला चांगले दिसण्यासाठी. तर ह्या गोष्टी हानिकारक आहे. ह्या जर मुलांना समजून सांगितलं ना, तर मुलं ऐकतात. हं. आणि त्यांना खावंसं वाटावं, त्यांना अट्रॅक्शन वाटावं ह्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रयोग हो, केले केलं. पाहिजे. आणि आता आपल्या पूर्वीच्या बायकांच्या तुलनेत आता खूप सोपं झालंय. म्हणजे YouTube आहे, कितीतरी गोष्टी आहेत, की आपल्याला एकच भाजी वेगवेगळ्या वेगळं. पद्धतीने करून देऊ शकता तुम्ही. म्हणजे समजा एखाद्या मुलाला चित्रकलेचं वेड आहे, त्याला वेगवेगळ्या रंगाचे पराठे करून देऊ शकता. म्हणजे त्याला ते हां, गमतीशीर वाटेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की आत्ता ह्या जाहिराती आपल्यावर सगळा मारा होत असतो. मारून. त्यामुळे त्या गोष्टी 100% टाळणं तर काही शक्य नाहीये. तर निदान म्हणजे आता असं सांगितलं जातं, की एक 80-20 चा नियम, 80-20 चा नियम, की जर महिन्यातल्या 80% वेळा तू चौरस आहार खाल्लास, तर 20% वेळा तुझ्या आवडीचा. मग त्यावेळेला मात्र त्याला नियम नाही लावायचे आणि त्यावेळेला खाऊ दे किंवा एक वाढदिवस असतील घरातील कुणाचे, तर तेवढ्यापुरतं आपण बाहेर जाऊन जेवू. पण रोज-रोज नको. आणि जरी समजा खायची वेळ आलीच, तरी त्यातल्या त्यात तारतम्याने. म्हणजे जर आपण इडली डोसासारखे पदार्थ बघितले, तर ते आंबवलेले असतात. त्याच्यामध्ये डाळ आहे, तांदूळ आहे, म्हणजे पौष्टिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ब ब जीवनसत्व त्यामध्ये तयार होतं आंबवण्याच्या प्रोसेसमध्ये. तर खायचीच वेळ आली तर ते ते खाऊ किंवा म्हणजे पिझ्झा वगैरे बनवायचा आहे, तर तो बाहेर खाण्यापेक्षा आपण घरी आपण. बनवू, तर त्याच्यामध्ये भाज्या घालू शकू. हो. पनीर वगैरे घालू शकू, की त्यातल्या त्यात पौष्टिक. म्हणजे आहेच नुकसान होणारच आहे, पण कमी कमी नुकसान. नुकसान. असा थोडासा वापर करू शकतो किंवा पावभाजीमध्ये सगळ्या भाज्या येतात. म्हणजे पाव नको असला तरी भाज्या तरी खाल्ल्या जातील. अशा पद्धतीनं या प्रश्नाला तोंड द्यावं लागणार आहे आपल्याला. डॉक्टर, आपण अतिशय चांगली चर्चा या निमित्तानं झाली. खरं तर
हा विषय असा आहे की आपण प्रत्येक प्रश्नावर एक भाग करू शकतो, एवढा हा नक्की. डीप करण्यासारखा विषय. शेवट वेळेचंही मर्यादा असते. पण या चर्चेतनं एक लक्षात आलं आपल्याला की कुटुंबात संवाद आणि एकत्र कुटुंब म्हणजे मनानं एकत्र कुटुंब असणं फार गरजेचं आहे. हीच आज पालक म्हणून किंवा पाल्य म्हणून आपली सर्वांची गरज आहे असं मला वाटते. मी या निमित्तानं डॉक्टरांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. पण जाता जाता एक सांगा वाटतं की एक किस्सा सांगा वाटतो की महात्मा गांधीजींकडे एक जी महिला एकदा आपल्या मुलाला घेऊन गेली आणि त्यांना सांगितलं की बापूजी ह्याला जरा सांगा, गोड. हा फार गोड खातो. जर तुम्ही सांगितलं तर ह्याचं गोड खाणं बंद होईल. तर बापूजी म्हणजे गांधीजी त्याला सांगतात की 8 दिवसांनी त्याला माझ्याकडे घेऊन या, मी सांगतो. आणि मग ती महिला जाते आणि परत 8 दिवसांनी त्यांना घेऊन त्यांच्याकडे येते आणि 8 दिवसांनी आल्यावर गांधीजी त्याला सांगतात की अरे गोड खाणं चांगलं नसतं, गोड खाऊ नकोस तू, एवढं सांगतात. तर ती महिलेला काय समजत नाही. ती महिला म्हणते, बापूजी 8 दिवसापूर्वी जर तुम्ही मला हे जर त्याला का सांगितलं नाही, तुम्ही 8 दिवसानं ये का सांगितलं? तर गांधीजी म्हणतात की मीच एवढं गोड खात होतो. जर मी गोड खात असेल तर मी त्याला कोणत्या अधिकारानं सांगेन? मी 8 पहिलं दिवसात मी माझं बंद मी केलं. बंद केलं आणि तसं तसं जे पालकांना वाटतंय की आपल्या पाल्यानं असं असलं पाहिजे किंवा पाल्यानं तसं असलं पाहिजे, आदर्श पाल्य असलं पाहिजे, तर आधी आपण पालक म्हणून आदर्श व्हावं लागेल. आपण आदर्श पालक असू तर आदर्श पाल्य आपण घडवू शकतो. या निमित्तानं डॉक्टर अदिती काळमेघ या चर्चेमध्ये सहभागी झाल्या. नक्कीच त्यांनी आपल्या ज्या काही शंका आहेत, मनात काही प्रश्न आहेत, त्याचं समाधान करण्यासाठी चांगल्या पद्धतीने योग्य मार्गदर्शन केलं असं मला वाटतं. मी या चर्चेच्या निमित्ताने त्यांचं परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. खरंच चांगली चर्चा झाली आणि तुम्ही म्हणाला तसं ह्यातल्या प्रत्येक मुद्द्यावरती खूप काही बोलू शकतो. तर त्याचसाठी मी हे पुस्तक लिहिलेलं आहे, समृद्ध पालकत्व, जे झुटिंग सरांच्या गौरव ट्रॉफीजमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि ह्यातले म्हणजे जवळजवळ आत्ता आपण बोललेलो सगळे सवयीमध्ये पॉइंट्स त्या आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून सगळे पॉइंट्स ह्याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे मुलाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक वाढीचे सगळे गोष्टी ह्याच्यामध्ये कव्हर होतील असा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि साध्या सोप्या भाषेमध्ये, संवादी भाषेमध्ये. तर नक्कीच ह्याचा तुम्ही फायदा करून घ्या आणि त्याच्यावर माझा फोन नंबर आहे. काही जर शंका असेल तर नक्की फोन करू शकता. धन्यवाद.